नमस्कार मंडळी, आपल्या जाधवज इन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की दर आठवड्याला तुमच्या भेटीला आम्ही येत राहू. तर गेला जो आधीचा व्हिडिओ होता तो आपला लास्ट फ्रायडेला शूट झाला होता आणि आज परत एकदा फ्रायडेच आहे. तर आम्हाला 8 दिवस लागले परत नवीन शोधायला किंवा नवीन व्हिडिओ करायला. आणि हा व्हिडिओ म्हणजे उद्याच तुमच्या भेटीला येईल, उद्या शनिवार. तर माझ्यासमोर तुम्हाला एक वस्तू दिसतीये, ती काय आहे आणि ती आमची नवीन खरेदी आहे. ती काय ती तुम्हाला आज आम्ही सांगणार आहे. तर इकडं पाहायला गेलं ऑस्ट्रेलियामध्ये तर बरेचशा लोकांचा इकडं छंद आहे, तो म्हणजे कॅम्पिंग किंवा फिशिंग करणं. तर आम्हाला पण कॅम्पिंग करायला खूप आवडतं. आपल्या चॅनलवर तुम्ही यापूर्वी बरेच आपले कॅम्पिंगचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि आता लेटेस्टच आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. तर तिथं तुम्हाला सांगितलंच होतं की आम्हाला एका गोष्टीची खूप आवर्जून अशी गरज भासली, ती म्हणजे फ्रीजची. कारण की ह्यावेळी आम्ही जी कॅम्प साईट बुक केली होती ती नॉन पॉवर्ड होती आणि तिथं बऱ्याचशा ज्या बेसिक फॅसिलिटीज पण नव्हत्या म्हणजे तशा. त्यामुळं मग आम्हाला असं वाटलं की अरे एक फ्रीज असणं गरजेचं आहे आपल्याकडे. आणि बरेच कॅम्पिंग गिअर आहेत आमच्याकडे, पण फ्रीज त्यातला एक आमचा राहिला होता एवढ्या वर्षांपासून घ्यायचा आणि तो घेतलाय आता फायनली आम्ही. तर ते सगळे त्याचे फीचर काय आहेत किंवा तो कसा आहे त्याचं सगळं आपण जाणून घेऊ. आणि आम्ही पण आता 2-3 दिवस झालाय तो घेतलेला, तर म्हटलं आता तो अनबॉक्सिंग करताना तुमच्या बरोबर पण शेअर करूया. आणि गेले 9 वर्ष झाले आम्ही कॅम्पिंग करतोय इकडे. आमची स्टार्ट मला आठवते फारच, म्हणजे सुरुवात अशी झाली होती की आम्ही बोरो केला होता टेंट, हो ना, एका वर्क कलिगचा ह्यांच्या. कारण की असं आमचा जस्ट गप्पा मारताना विषय झाला होता की आपण कॅम्पिंगला जाऊयात, कारण की ह्यापूर्वी कधीच कॅम्पिंग केलं नव्हतं. हे गड किल्ल्यांवर इंडियात असताना गेले होते मित्रांबरोबर, पण त्याला असं कॅम्पिंग असं नाव नव्हतं, हो ना. आम्ही किल्ल्यांवरच्या मंदिरांमध्ये राहायचो. म्हणजे माझे मित्र 100% बघत असतील, काही मित्र माझे जे माझ्याबरोबर फिरायचे ते बघत असतील आणि त्यांना माहिती की आम्ही खाली आसपासच्या कुठेतरी मंदिरात वगैरे राहायचो. त्यामुळे फक्त 2 दिवसाचे कपडे आणि ते पण एकच ड्रेस बऱ्यापैकी, थोडे तांदूळ थोडे डाळ वेळ अशा टाईपच्या गोष्टी न्यायचो. आमच्यापैकी कोणतरी चांगलं कुकिंग असायचे आमचे 1-2 मित्र करणारे, आणि आम्ही फक्त आपले त्यांना मदत करायचो आणि फिरायचो, भरपूर भटकायचो. असं आमचं कॅम्पिंग आहे. तर इथं असेल. हा, तर असं आहे. आणि कॅम्पिंग ही गोष्ट मग तेव्हा असं झालं की बोरो केला होता म्हणजे एक जणाचा टेंट आम्ही, आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की तुम्ही जा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा, तुम्ही घेऊन जा, सगळं बाय करू नका, कारण की असं होईल की तुम्हाला कदाचित कॅम्पिंग आवडणार पण नाही आणि मग ते उगाच घेतलेलं पडून राहणार किंवा मग तुम्हाला ते परत सेल करावं लागणार. त्याच्यात एक ऍड केलं पाहिजे की ते जो मित्र होता ना, तो म्हणजे माझ्या कामातला जो माझ्या बरोबर काम करणारे होते, ते वयाने रिटायरमेंटच्या आसपास आलेला माणूस होता आणि ते म्हणजे इथल्या ऑस्ट्रेलियन माणूस होता. आणि म्हणजे लोक किती चांगली असू शकतात हे पण बघा, की त्यांना जेव्हा कळलं की मी कॅम्पिंगला जातो त्यांना खूप आवडलं. आता कसं आहे की त्या माणसाला असं वाटत होतं की हे एक इंडियन आपला मित्र आहे आणि जनरली त्यांना इथल्या वातावरणातलं कॅम्पिंग फिशिंग हे यांचे छंद आहेत. तर आपल्या छंदातलाच एक छंद ह्याचा पण बनतोय आता, तर मग आपण त्याला कशी मदत केली पाहिजे असा विचार करून त्यांनी खरं तर मला आग्रह केला. मला अजूनही आठवतं की आम्ही त्यावेळेला दुसऱ्या ठिकाणी आमच्या घरात राहत होतो, ह्याच्या आधीचं घर होतं आमचं ते, आणि त्या घरी येऊन त्यांनी मला तो टेंट दाखवला. त्याच्यानंतर लॅन्टन म्हणजे कंदील असतात त्या कॅम्पिंगचे, ते कंदील टॉर्च सगळं चार्ज करून येऊन दिलं मला की हेच वापरतो, कारण की काय सांगता येत नाही, एक कॅम्पिंग झाल्यानंतर काय तुझा मूड गेला किंवा तुला आवडलं नाही कॅम्पिंग इथलं ऑस्ट्रेलियामध्ये, तर मग असं नको व्हायला की तुझे खर्च पैसे वाया जातील एवढे, त्याच्यात तू माझंच वापर, असं म्हणून त्यांनी आम्हाला तो टेंट दिला. आणि टेंट आणि त्याच्याबरोबर बरंच काय काय लावून दाखवला टेंट, आणि मग आम्हाला तो टेंट दिला. तर आम्हाला खूप भारी अनुभव आला होता, एकदम नवीन होता. ऑस्ट्रेलियात तसे 4-5 वर्ष झाले आम्हाला. 4-5 वर्ष. आणि शौर्य तर 1 वर्षाचा जस्ट झाला होता, ते पहिलं आमचं कॅम्पिंग होतं. आणि तेव्हा मला बरेच जण असे म्हटले की अरे कॅम्पिंग सेफ असतं का नाही, पण आम्हाला अजिबात असं अनसेफ काहीही वाटलं नाही. इथं खूप सेफ्टी आहे त्या बाबतीत. आणि आम्ही जेव्हा जेव्हा जातो तर फॅमिली फ्रेंडली जे कॅम्प साईट असतात अशाच बुक करतो. बुश कॅम्पिंग पण असतं, पण शक्यतो आम्ही असं, कारण की फ्रेंड्स मिळून जातो तर अशाच ठिकाणी जात असतो. मग तिथून पुढे हळूहळू आमचा ही आवड इतकी वाढत गेली, त्यानंतर मग त्याच्या लागणाऱ्या गोष्टी आम्ही एक एक खरेदी करायला सुरुवात केली. तर तिथं गेल्यानंतर आपण पहिल्यांदा बार्बिक्यू केला होता, हो ना, आणि मग कॅम्पिंगवरून आल्यानंतर मग लगेच बार्बिक्यू बाय केला होता आपण. तर तेव्हा म्हणजे बार्बिक्यू घेऊन पण आपलं मला वाटतं 9 वर्ष झाले.
आणि त्यानंतर मग 4 व्हील ड्राईव्हची गाडीची गरज पडली, तिथून पुढे मग 4 व्हील ड्राईव्ह गाडी घेतली. म्हणजे गाडीची गरज पडणार होती, दुसरी गाडी घ्यायची होती आणि त्यामुळे आम्हाला माहिती होतं की आमच्या आवडीनिवडी काय आहेत, पुढच्या 8-10 वर्षात आम्ही जास्त काय करण्याची शक्यता आहे, त्याच्यासाठी काय साईजची गाडी असली बरी राहील म्हणून आम्ही ती गाडी घेतली, मोठी गाडी. तर आता तेच आहे, मूळ मुद्द्यावर परत विषयावर येऊ, आजच्या खरेदीवर आम्ही एक गोष्टी जोडत गेलो तेव्हा सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर आम्हाला कायम असं वाटायचं तेव्हापर्यंत की याची गरज तेवढी नाही, फ्रीजची गरज नाहीये तेवढी, कारण की कूलर असतो तिथं, त्याला इथं एस्की म्हणतात, कारण एस्की ऑस्ट्रेलियातला एक पॉप्युलर ब्रँड होता कूलरचा, कूलिंग बॉक्स आपण म्हणू शकतो त्याला. त्याच्यात गोष्टी ठेवल्या की जसं आपल्याकडे थर्मास म्हणतो आपण पॉप्युलरली नोन, की गरम गोष्ट गरम राहते आतमध्ये, गार गोष्ट गार राहते, कारण इन्सुलेशन असतं. तसं तो कूलिंग बॉक्स जर का नेला किंवा ते एस्की नेलं तर त्याच्यात सगळे आयटम भाज्या बिज्या बसतात, त्याच्यात बर्फाचं थोडं बर्फ ठेवला की ते गारही राहतात बराच वेळ, दिवसभर जास्तीत जास्त एक 15 तास 10-12 तास गार राहतात. नंतर ते बर्फाचं पाणी होतं आणि मग तिथून पुढे धावपळ सुरू होती. जर आपण लांब कुठेतरी कॅम्प साईडला गेलो असेल, जवळ गेलो असेल जिथून पेट्रोल पंप आहे, आपल्या इथं पेट्रोल पंप म्हणतात, तिथं पेट्रोल स्टेशन म्हणतात, पेट्रोल स्टेशन जवळ असेल तर तिथं बर्फ विकत मिळतो. प्रत्येक पेट्रोल स्टेशनला जवळजवर इथल्या बर्फ विकायला ठेवला असतो, कारण की हा आवडीनिवडी म्हणजे ह्या भागातल्या किंवा ह्या देशातल्या ज्या आवडीनिवडी आहेत ना मेन, त्याच्याशी संदर्भातली गोष्ट काय, एक तर हे बर्फ आणि दुसरी गोष्ट म्हणजे गॅस बॉटल, म्हणजे ज्याला आपण सिलेंडर म्हणतो, गॅस सिलेंडर. त्या दोन गोष्टी कायम पेट्रोल पंपवर असतात, म्हणजे लोकांना बदलता येतील, पटकन घेता येतील अशा, कारण प्रवासात जाताना पेट्रोल भरतो माणूस, तिथंच हे सगळ्या गोष्टी घेऊ शकतो. तर त्यामुळं आम्ही पण ह्या विचारांवरती आतापर्यंत होतो की त्याच्यातनं आपलं काम भागतंय. पण नंतर कसं वाटायला लागलं की आम्ही काही ठिकाणी आता जरा लांब कॅम्पिंगला जातो, आणि मग तिथून खास आता मागच्याच कॅम्पिंगमध्ये तुम्ही एक व्हिडिओ बघितला तर आम्ही 30 किलोमीटर फक्त बर्फासाठी आलो, म्हणजे 30 मिनिटं 25-30 किलोमीटर आम्ही 25 मिनिटाचा ड्राईव्ह, 25 मिनिटं आम्ही म्हणजे बर्फ घ्यायला, आणि मग बर्फ घेतला तर मग थोडी खरेदी करून आईस्क्रीम वगैरे खाऊन मग आम्ही परत गेलो. तर त्यांनी फन आला एक भाग, पण त्याच्यामुळे असं झालं की आम्हाला गरजेचं होतं बाहेर पडणं, ते आम्ही मर्जीने पडलो नव्हतं, आम्हाला गरजेचं होतं. मग तेव्हा आम्हाला जास्त गरज वाटायला लागलं की आता जास्त लक्ष ठेवलं पाहिजे. आता मग वाटलं म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी घेतला, असं पण करून जमत नाही. सगळेच तुम्ही पण सगळ्यांना माहिती की आपण गोष्टींचा विचार करतो, पैशाचा थोडा विचार केला पाहिजे असतो, कारण ही काय आमची प्रायमरी गरज नाही, याच्यापासून आमचं अडत आहे असं काहीच नाही. वर्षातनं 3-4दा कॅम्पिंगला जातो, एवढी गरज मोठी नाही. त्यामुळे आम्ही मग अशा टाईपच्या गोष्टी असतात तेव्हा ऑफर बघत असतो, कधी चांगल्या ऑफरला येतात. ऑस्ट्रेलियामध्ये तरी सुदैवानी आणि बऱ्याचशा बाहेरच्या कंट्रीमध्ये असं होतं की काही असे काही ऑफ सीझनला ते 50% पण ऑफ लागतो कधी कधी. आता लकीली इनफ की उन्हाळा असून सुद्धा हा 50%ला ऑफ असा लागला होता, म्हणून हा आम्ही बाय केला, ते विथ त्याचे बाकीचे आयटम ऍक्सेसरीज वगैरे मिळून. तर त्याचं फीचर काय आपण नंतर ओपन केल्यानंतर बघूच एक गोष्ट, पण तेच 20 डिग्री टेम्परेचर, -20 ते +20 पर्यंत तुम्हाला किती डिग्री टेम्परेचर सेट करता येतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडीत बसतो मागच्या बाजूला, आणि गाडीत मागच्याच बाजूला ज्याच्या 4 व्हील ड्राईव्ह गाड्या असतात त्यांना एक 12 व्होल्टचा एक प्लग हे पण दिलं असतं, सॉकेट पण दिलं असतं. त्याच्यातनं ह्याला चार्जिंग म्हणजे हे चालू करता येतं बेसिकली, पॉवर ह्याला इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर जी ती गाडीतून मिळते, म्हणजे प्रवासात हा फ्रीज चालू राहतो. आणि मग उतरलं खाली ठेवलं की परत मग ह्याला नॉर्मल आपल्या घरातलं कनेक्शन जसं आहे तसं कनेक्शन देऊन चालू ठेवतात. तर बेसिकली हा फ्रीज म्हणजे पूर्ण वेळ चालू ठेवता येईल अशी पॉवरची सोय त्याला गाडीतच असते. आणि दुसरी गोष्ट काय, वॉरंटी आहे किंवा त्याच्यात बाकीचं लीड इकडे तिकडे होतं, इकडून तिकडे ऍडजस्ट होतं, बऱ्याच बाकी छोटे मोठे गोष्टी आपण ते ओपन केल्यावर जास्त आयडिया येईल. पण हे जेव्हा सर्चिंग सुरू होतं तर ह्या सगळ्या गोष्टी बघूनच आपण ते घेतलं आणि ऑफरची वाट बघत होतो. गेल्या महिन्यात आम्ही गेलो होतो कॅम्पिंगला, त्यानंतर आल्यावर सुरूच झालं होतं. त्याच्या आधी पण एकदा बघितलं होत्या ऑफर आल्या ह्याच्या आधी पण आम्ही एवढं लक्ष देत नव्हतं. आम्हाला असं वाटतं की ठीक आहे, गरजच नाही तर कशाला, स्वस्त जरी असेल तरी जी गरज नाही ती घ्यायचं कशाला असं होतं. पण आता गरज वाटली, कारण आम्हाला असं वाटलं की तो आनंद आहे आमचा. आणि आपण ते आपल्याला माहितीच आहे, आपल्याला एवढं आवडतं कॅम्पिंग की आम्ही ते लॉंग टर्म करतच राहणार आहे, म्हणजे इथून पुढे पण. तर मग ते आता घेतलेलं आहे, तर बघू चला आता आपण ओपन करूया आणि आत बघूयात आता कसा आहे हा फ्रीज. ओपन केल्यावर हा फ्रीज आपण ऑफिशियली त्याचं उद्घाटन झालेलं आहे. असा आहे हा फ्रीज. ह्याच्यात केबल असेल, पॉवर केबल. तर ही पॉवर केबल तुम्ही बघू शकता, हे गाडीच्या ह्याला लागते ही पुढं, आणि या फ्रीजला येणारी. त्याचबरोबर ही पण आहे फ्रीज.
सेम पॉवर केबल, फक्त हे आपल्या घरातल्या याला आहे, म्हणजे नॉर्मल कनेक्शनसाठी. ते झालं केबल्स. आणि हे आतमध्ये अशी स्पेस आहे त्याला, आणि असा ट्रे आहे याच्या आतमध्ये. यात सगळं स्टोअर करू हो. शकतो आपण, हे ना. ह्याला फ्रीज म्हणून किंवा फ्रीझर म्हणून दोन्ही पद्धतीने वापरता येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट जी काय ती याचं कवर आहे, कारण की फ्रीज खराब होऊ शकतो, कडेला म्हणजे डेंट वगैरे येऊ शकतो, म्हणून यांनी हे असं कवर हे दिलेलं आहे कडेने बॅग. बऱ्यापैकी आपण ती नंतर लावून बघू शकतो. सध्या तरी मला बघण्यासाठी कसा आहे. बॅगमध्ये हा फ्रीज पूर्ण बसतो बेसिकली. फ्रीज आपला हा अनबॉक्स झालेला आहे. हे लीड बघा, हे अशा पद्धतीचा फ्रीज आहे हा, साधारण आतमध्ये बघू शकता तुम्ही. जरी पहिला कसं आहे, याच्या पुढे इथं छोटासा डिजिटल डिस्प्ले, टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी वगैरे, इथं चार्जिंगसाठी म्हणजे मोबाईल वगैरे चार्ज करू शकतो आपण इथनं. हे त्याचं क्लॅम्पिंगसाठी, म्हणजे हा टाय डाऊन करायसाठी पॉईंट आहे हा, जो आपल्या गाडीमध्ये लावू शकतो, म्हणजे हलणार नाही, गरज नाही पडत जास्त. आणि हे त्याचं कडेचं कवर आहे, तर फ्रीजला डेंट वगैरे येऊ नये म्हणून त्यासाठी. तर आता ह्याच्यात बऱ्याचशा गोष्टी बसू शकतात. आपल्याला बघितलं 40 लिटरचं कॅपॅसिटी आहे, आपल्याला एवढी गरज नाही पडत. जनरली एका फॅमिलीसाठी 30-35-40 लिटर म्हणजे खूप झालं. मग काय काय पाण्याच्या बॉटल, ज्यूसच्या बॉटल, दूध, ह्या टाईपच्या गोष्टी, भाज्या, ह्या गोष्टी त्याच्यात बसू शकतात आरामात. आणि मग त्यांनी ते छोटे छोटे कॅन ठेवायसाठी तिथे दिलेले, म्हणजे जर का कॅम्पिंगमध्ये बसलो आपण, तर आपल्या आजूबाजूला फ्रीज असेल तर त्याचा यूज आपलं टेबलसारखं पण करता येईल, असं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर चांगलं फीचर आहे, छान फ्रीज आहे. आणि आपल्याला मी 2-3 जणांचे रिव्ह्यू ऐकले होते ज्यांनी हे फ्रीज ऑलरेडी वापरतायत असे. एक आमचे काका आहेत त्यांपैकी एक, तर त्यांचा फ्रीज आम्ही बघत होतो बाग पण, त्यामुळं का मला बघत असेल काका आत्ता व्हिडिओ, तर त्यांना कळेल की ते आत्ता मागच्याच महिन्यात मी त्यांना या फ्रीजबद्दल विचारलं होतं. तर असं आहे फ्रीज, छान फ्रीज आहे. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही जर का असे कॅम्पिंगला जात असाल तर भारतात, इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये असे काही छान लोकेशन असतील तर आम्हाला पण कळवा, म्हणजे पुढच्या वेळी आम्ही आलो तर आम्ही तिकडे कॅम्पिंगला कुठेतरी एखादी ट्रिप करूयात. आता दुसरी गोष्ट किंमत, तर आम्ही म्हटलं जसं की त्याची ओव्हरऑल ज्यांना इथल्या करन्सीबद्दल आयडिया आहे, $400, $450 आसपास किंमत आहे त्याची. आणि आम्हाला तो ऑफरला $200 मिळाला. आणि ती ऑफर अशी 7-8 तासच असते, ऑनलाईन ऑफर असते. मी माझ्या मित्रांना पण सांगून ठेवलं होतं की अरे ही ऑफर परत आली तर मी घेणार आहे फ्रीज, कारण खूप छान आहे. आणि तो आल्यानंतर मग आता घेतला. तुम्ही पण WAतनं बघत असाल हा व्हिडिओ, म्हणजे ऑस्ट्रेलियातनं बघत असाल, वेस्टर्न ऑस्ट्रेलियातनं, तर थोडीफार माहिती पाहिजे असेल तुम्हाला कॅम्प स्पॉटची, तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. की तुम्हाला माहिती असेल दुसरी कुठली तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण इथं पण खूप भारी भारी कॅम्पिंगचे स्पॉट्स आहेत. आणि आम्ही जातो तसं तुम्हीही जात असाल तर तुम्ही आम्हाला कळवा. बरेचसे व्ह्युअर्स इथं आहेत, आम्हाला भेटल्यानंतर इथेही असे अनुभव येतात की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, पण आम्हाला ओळखीचे नसतात कधी कधी ते लोक. मराठी असतात, बऱ्यापैकी ओळखीचे असतात, पण जनरली कधी कधी असं होतं की कोणतरी भेटतं ते म्हणतात की आम्ही पण तुमचे व्हिडिओ बघतो. तर छान वाटतं कोणतरी भेटल्यानंतर. दीपालीला असं कोणतरी म्हणतं की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतोय आणि तुम्ही खूप छान व्हिडिओ करतात. तर आजचा तर हा विषय होता. मला असं वाटतं दीपाली लवकरच क्लोजर करेल, पण आजचा हा विषय होता फ्रीज. मला दीपालीने आग्रह केला होता की तुम्हीच ते सांगा, माहितीचा भाग माझ्याकडे ढकलायचा आहे. दीपालीचं 2 वर्षापूर्वीपासूनचा कार्यक्रम आहे, त्यामुळं मी माझी माहिती दिली. तुम्हाला ती आवडली असेल तर नक्की कळवा. आणि तुमच्याकडे असं, आपल्याकडे असं कोणी फ्रीज वापरत असेल किंवा आपल्याकडे कोण कोण कॅम्पिंगला जाते असं असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही नक्की. त्याच्यावर एक इन्सुलेशनची बॅग आहे प्रोटेक्शनसाठी त्याच्यात, मग अशी तुम्हाला दाखवली असेल मी. आणि ही अशा पद्धतीने लागते. तुम्ही आमची ही नवीन खरेदी पाहिलीच, आणि आताच तुम्हाला ह्यांनी दाखवलं हा फ्रीज अनबॉक्स करून. 2-3 दिवसापूर्वीच आला होता. आणि आम्ही आता नवीन परत कॅम्पिंगला जाण्यासाठी फार एक्साइटेड आहे, हो ना, वापरायला. तर बऱ्याचदा काय होतं, तिथं फ्रीज असतो कॅम्प साईटवर, पण ते जरा थोडं लांब असतं, किचन मध्ये तो फ्रीज ठेवलेला असतो. पण आता हा कसा हँडी झाला, आम्ही आमच्या टेंट मध्येच हा ठेवू शकतो, किंवा टेंटच्या बाहेर आम्ही हा लावून ठेवू शकतो, ज्याच्यात पाणी पाहिजे तेव्हा पाणी, ज्यूस, शौर्याचा किंवा इतर पण काही डेअरी प्रोडक्ट आयटम्स असतील तर ते ह्या फ्रीज मध्ये स्टोअर होऊ शकतात.
आणि बऱ्यापैकी 40 म्हणजे लिटर कॅपॅसिटी असलेला हा फ्रीज आहे. बरोबर. तर बघू आता नवीन लवकरच आता कॅम्पिंगला जाऊ आम्ही काही दिवसातच. किंवा घरी पण कोणी आणणार असेल, बाहेर ऊन असतं बऱ्याच वेळा, तर काय कोल्ड्रिंक्स एक्स्ट्रा कोल्ड्रिंक्स ठेवायचे असेल, स्टोअर करायचं असेल तरी बरोबर. किंवा यूज होऊ शकतो. घरी कधी पार्टी असेल काहीतरी, हा. जास्त गेस्ट येणार असेल बरोबर. तर आपण बाहेर आउटडोअर मध्ये बॅकयार्ड मध्ये जर का काय असेल आपण ठेवणार पार्टी, तर म्हणजे तिथं ठेवू शकतो बाहेर, आहे ना, की बरोबर. लगेचच इझी ऍक्सेस होईल अशासाठी. तर असा हा फ्रीज आहे आणि आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल. आणि कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही मला नक्की खाली कमेंट करून सांगू शकता. आणि आमची ही नवीन खरेदी तुम्हाला कशी वाटली हे पण मला सांगू शकता. तर भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.